नमस्कार, C24 तास मध्ये आपले स्वागत। एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। अयोध्येतील विवादित जागेवरती वाद कायमस्वरूपीचा मिटावा यासाठी अलका चौकामध्ये जोरदार निदर्शने। पुणे लोणावळा लोकलमध्ये जागेवरनं पेटलं भांडण, शेवट मात्र गोड। मुंबई शिर्डी विमान सेवा सुरू करण्यासाठी मिळाली मंजुरी, साई भक्तांमध्ये आनंदाचं वातावरण। आणि सांगली जिल्ह्यातील आळसंद हे देवाचा वारसा लाभलेलं गाव। C24 तासचा स्पेशल रिपोर्ट। स्वर्गातून उमलले एक सुंदर फूल उमललं आमच्या वेलीवर। क्षणात सारं काही बदललं, आनंदमय वातावरण झालं आणि सहजच बहरत गेलं सारं। त्याच्या आवाजाचं कौतुकच न्यारं। आता नामकरण होत आहे या फुलाचं, म्हणूनच साजरा करायचा आहे तो क्षण अपर्णाताईंच्या वाणीने आणि तुम्हा साऱ्यांच्या आशीर्वादाने। शुक्रवार 19 मे 2017 रोजी सायंकाळी 6 ते 9 वाजेपर्यंत श्री क्षेत्र वडगाव काशिमबेग शेटेमळा येथे एक आनंदाचा क्षण शेटे कुटुंबियांच्या जीवनात येतोय। तो म्हणजे सौ रत्ना व श्री प्रवीण सुरेश शेटे यांच्या मुलीचा नामकरण सोहळा। तसेच या सोहळ्यानिमित्त समाजामध्ये एकत्र कुटुंब पद्धती नांदावी, संसारातील हेवेदावे विसरून सुखाचा जीवन मार्ग दाखविणाऱ्या रणरागिणी अनेक विधवा अनाथ संसारिक मुला मुलींची आई ॲडव्होकेट अपर्णाताई रामतीर्थकर यांचं व्याख्यान। विषय आहे आई तू जिजाऊ हो, आई तू जिजाऊ हो। तरी या नामकरण सोहळ्यास आणि अपर्णाताईंच्या व्याख्यानास आपण उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही नम्र विनंती। निमंत्रक श्री सुरेश दगडू शेटे, प्रगतशील शेतकरी। स्थळ आहे श्री क्षेत्र वडगाव काशिमबेग शेटेमळा, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे। बातमीपत्रात आपले स्वागत। पाहूया सविस्तर वृत्त। पुण्यातील भारत अगेन्स्ट करप्शन या संस्थेनं अलका चौकामध्ये जोरदार निदर्शने केली आहेत। अयोध्येतील विवादित जागेवरती मंदिर आणि मस्जिद या दोन्ही वास्तू उभाराव्यात किंवा राम रहीम रुग्णालय उभा करून हा वाद कायमस्वरूपी मिटवावा अशी मागणी या संस्थेनं केली आहे। पुण्यातील भारत अगेन्स्ट करप्शन या संस्थेनं राम रहीम रुग्णालयाचा पर्याय या आधीही सुचवलाय, मात्र या आंदोलनाच्या निमित्तानं ही मागणी पुन्हा एकदा समोर आली आहे। या विवादाचा निकाल लवकरात लवकर लागावा यासाठी जनजागृती करण्यासाठी म्हणून आंदोलनाचा पर्याय निवडल्याचं संस्थेचे अध्यक्ष हेमंत पाटील यांनी सांगितलंय। या आंदोलनामुळे काही काळ अलका चौकातील वाहतुकीचा खोळंबा झाला होता। अमोल उदमले सह हर्षल कोटावदे, C24 तास, पुणे। 18 मे रोजी राहुरी शहरातील व्हॅलेंटाईन मेमोरियल चर्चच्या VBS कमिटीच्या वतीनं व्हेकेशन बायबल स्कूल या 3 दिवसाच्या आध्यात्मिक शिबिराचा प्रारंभ झालाय। मुलांना ख्रिस्ती धर्माविषयी आणि त्यांच्या आचरणाबाबत आध्यात्मिक माहिती मिळावी यासाठी या शिबिराचं आयोजन करण्यात आलंय। राहुरी शहरातील व्हॅलेंटाईन मेमोरियल चर्चच्या VBS कमिटीच्या वतीनं व्हेकेशन बायबल स्कूल या 3 दिवसांच्या आध्यात्मिक शिबिराला 18 मे रोजी प्रारंभ करण्यात आलाय। जीवन आनंदी आणि सुखमय होण्यासाठी आध्यात्मिक ज्ञानाची गरज असते आणि मुलांना ख्रिस्ती धर्माविषयी आणि त्यांच्या आचरणाबाबत तसेच त्यांना आध्यात्मिक ज्ञानाची माहिती व्हावी या उद्देशानं या विनामूल्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे। प्रभू येशूला मारणाऱ्या आणि त्यांनी सांगितलेल्या या मार्गावरती चालणाऱ्या सर्व ख्रिस्ती बांधवांनी आपल्या 7 ते 15 वयोगटातील पाल्यास या शिबिरामध्ये पाठवून धार्मिक उपक्रमाचा लाभ घ्यावा असं आवाहन आयोजकांनी केलंय। गुरुवारी 18 मे ते शनिवारी 20 मे या कालावधीमध्ये सकाळी 10 ते दुपारी 12:30 वाजेपर्यंत हे शिबिर सुरू असणार आहे। या कालावधीमध्ये मुलांना जेवणाची सोय करण्यात आली आहे।
या शिबिरात शहरातील अनेक मुलामुलींनी सहभाग नोंदवलाय। या शिबिराच्या दरम्यान त्यांना प्रभू येशूच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत घडलेल्या घटनांचा परिपाठ करून समाजामध्ये वावरत असताना आध्यात्मिक ज्ञानाची कशी आवश्यकता भासते, मानवाच्या जीवनामध्ये आध्यात्मिक ज्ञानाचं काय महत्त्व आहे याविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रेव्ज जे.आर. वाघमारे, पास्टोरेट कमिटी सदस्य प्रदीप हिवाळे, नुरील भोसले, संजय पाटोळे, उषाताई कसाब, रोहिणी हिवाळे आदी प्रयत्नशील आहेत। दरवर्षी आम्ही सालाबादाप्रमाणे आमचं संडे स्कूल म्हणजे बायबल स्टडीचा अभ्यासक्रम घेत असतो। त्यामध्ये धार्मिक शिक्षण मुलांना मिळावं हा हेतू त्यामध्ये आहे आणि त्यामध्ये आम्ही 2 गटामध्ये त्याचा कार्यक्रम आम्ही सादरीकरण करत असतो। लहान मुलांचा गट वेगळा आणि मोठ्या मुलांचा गट वेगळा आणि या 2 गटामध्ये जे शिक्षक आहेत ते त्यांना गीतांच्याद्वारे, गोष्टींच्याद्वारे त्यांना माहिती सांगतात, बायबलमधून स्टोरी सांगतात आणि त्यावर आधारित प्रश्नमंजुषा घेतली जाते आणि त्यावर आधारित त्यांना भरपूर असा अभ्यासक्रम दिला जातो। वचन पाठांतर घेतलं जातं आणि त्या ठिकाणी त्यांना अनेक उत्साहपूर्ण वातावरणात त्यांचे विविध कार्यक्रम घेतले जातात। त्यानंतर त्यांना मध्यंतरनंतर मग त्यांना भोजनाचा कार्यक्रम म्हणजे नाश्ता आयोजित केलेला आहे 3 दिवसामध्ये। 3 दिवसाचा कार्यक्रम आहे आणि मग त्यामध्ये 3 दिवसामध्ये भोजन पण असतं त्यांना आणि अनेक जण स्वहस्ते मदत करत आहेत आणि मुलांचं त्यामधून आध्यात्मिक विकास व्हावा, त्याबरोबर त्यांना शालेय जीवनामध्ये ज्या काही गोष्टी सांगता येतील त्या पण आम्ही सांगण्याचा प्रयत्न करत आहोत, कारण हे सर्व शाळेचे विद्यार्थी आहेत आणि त्यांना या जगामध्ये शालेय जीवनाबरोबर आध्यात्मिक जीवनाची पण गोडी असावी म्हणून हा कार्यक्रम राबवला जातो आणि त्यानंतर जे हुशार विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आम्ही बक्षीस योजना ठेवलेली आहे आणि हे जे मुलं या कार्यक्रमात सहभागी झालेले आहे मुलं-मुली त्यांना आम्ही प्रमाणपत्र या कार्यक्रमात ते हजर आहेत, त्यांना सर्वांना त्याच्याबद्दल प्रमाणपत्र दिलं जातं आणि त्याच्यानंतर त्यांना बक्षिसं पण वाटली जातात आणि खेळीमेळीच्या वातावरणात हा कार्यक्रम आयोजन केला जातो। यामध्ये आयोजक म्हणून आमचा हा जो यूथ ग्रुप आहे त्यामध्ये नुरील भोसले दादा आहेत, त्याच्यानंतर संजय पाटोळे दादा आहेत, आपले प्रदीप हिवाळे दादा आहेत, नंतर पास्टेट कमिटी आमचे मंडळीचे पाळकसाहेब रेव्हरंड जे.आर. वाघमारे आहेत आणि त्याच्यानंतर मग मंडळीचे सभासद आहेत, ले लीडर आहेत आणि असे सर्वजण आहेत। संडे स्कूल टीचर रोहिणी हिवाळे, उषा कसाब आहेत आणि अशा प्रकारे या ठिकाणी हा कार्यक्रम आम्ही 3 दिवस ठेवलेला आहे आणि त्याच्याद्वारे मुलांना आध्यात्मिक जे काही ज्ञान आहे ते आम्ही देण्याचा प्रयत्न करतो। मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, सी24 तास, राहुरी। आंदेकर टोळीचा कुख्यात गुंड राहुल सुरेश खत्रे याला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं मंगळवारी अटक केली आहे। त्याच्यावर अनेक प्रकारचे गुन्हे दाखल आहेत, तसेच झोन 2च्या उपआयुक्तांनी त्याच्यावरती तडीपारीची नोटीस देखील बजावली होती। नानापेठेतील कुख्यात गुंड आणि आंदेकर टोळीचा सदस्य असलेल्या राहुल सुरेश खत्रे याला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं मंगळवारी अटक केली आहे। गुन्हे शाखेच्या मालमत्ता विभागाला मिळालेल्या माहितीनुसार खत्रे हा पुणे शहराच्या हद्दीमध्ये दिसला होता। अटक केल्यानंतर पोलिसांनी त्याला शिवाजीनगर न्यायालयामध्ये हजर केलं। त्यानंतर त्याची रवानगी पोलीस कोठडीमध्ये करण्यात आली आहे। पुणे पोलीस आयुक्तांच्या निर्देशानुसार शहरातील कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी झोन 2च्या आयुक्तांनी खत्रे याला पुणे शहरामधनं तडीपार केलं होतं। पुण्यातील कुख्यात आणि आंदेकर टोळीचा खत्रे हा सदस्य आहे। पुण्यातील विविध व्यावसायिकांना, सामान्य नागरिकांना आणि इतर व्यक्तींना टार्गेट करून त्यांच्याकडनं खंडणी उकळण्याचं काम ही टोळी करते। ही टोळी नानापेठेतील डोके तालीम, मच्छी मार्केट, धान्य बाजार, पालखी विठोबा चौक, ओसवाल पंचायत, मिठापल्ली वाईन शॉप या भागामध्ये सर्वाधिक सक्रिय आहे। भवानी पेठेतील काही भागातही या गँगची दहशत आहे। कायदा पाळणारे आणि सरळ मार्गाने चालणाऱ्या सामान्य नागरिकांना वेठीस धरून त्यांच्यामध्ये दहशत निर्माण करण्यासाठी ही टोळी कुप्रसिद्ध आहे। खत्रे हा या टोळीचा सदस्य आहे।
त्याच्यावरती अवैधपणे शस्त्र बाळगणे, खुनाचा प्रयत्न करणे, नागरिकांमध्ये दहशत पसरवणे, गंभीररित्या जखमी करण्यास जबाबदार असणे आणि शहरातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्यास कारणीभूत असणे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्याला शहरामधून तडीपार करण्यात यावं असा उल्लेख झोन 2च्या उपायुक्तांनी बजावलेल्या तडीपारीच्या नोटिशीमध्ये करण्यात आला होता. खेत्रे याच्यावर हडपसर, समर्थ आणि चतुशृंगी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे नोंदवण्यात आलेले आहेत. अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये चाकण, राजगुरुनगर आणि परिसरातील तरुण हे भामा नदीच्या पात्रामध्ये पोहण्याचा आनंद घेत आहेत. त्याचबरोबर पालकही आपल्या मुलांना पोहण्याचं प्रशिक्षण देत आहेत. चाकण, राजगुरुनगर आणि परिसरातील शेकडो तरुण दररोज सकाळी भामा नदीच्या पात्रामध्ये पोहण्याचा व्यायाम करतायत. तर सुट्टीचा फायदा घेऊन आपल्या मुलांना कमरेला पेटे बांधून पालक मुलांना पोहायला शिकवतायत. 1 आठवडा ते 15 मुलं पोहणं शिकतायत. पोहायला येत नसताना आंघोळीसाठी एकट्यानं जाऊ नये आणि काळजी घ्यावी असा सल्ला ज्येष्ठ नागरिक मुलांना देत आहेत. धकाधकीच्या जीवनामध्ये नागरिक सुट्टीमध्ये मॉर्निंग वॉक, सायकलिंग, स्विमिंग यासारख्या व्यायामाचा सराव करतायत. हनुमंत देवकर, C24 तास, खेड. या ठिकाणी वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास. जगा वर्तमानात बिनधास्त. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. लोकलमधील गर्दीमध्ये भांडणं, मारामारी असे प्रकार आपण पाहिले असतीलच. तसाच प्रकार पुणे लोणावळा या सकाळच्या लोकलमध्ये घडलाय, पण काहीसा वेगळा. भांडणे झाली, मारामारीही झाली आणि शेवटी एकमेकांना आपली चूक सुद्धा समजली आणि एकमेकांची माफी मागून भांडणं मिटली सुद्धा. लोकल म्हटलं की गर्दी आणि गर्दी म्हटली की वाद हे जणू समीकरणच बनलंय. पुण्यामध्येही अगदी मुंबईसारखी नाही, पण त्रास होईल इतपत गर्दी असतेच. या गर्दीमधनं आजही पुणे लोणावळा या सकाळच्या लोकलमध्ये नेहमीप्रमाणे गर्दी होती. त्यामध्ये एका गृहस्थाचा पाय पायावर पडला. त्याचा राग आल्यानं दुसऱ्या गृहस्थांनी जागा अडवली. या साऱ्या रागामधनं त्यानं चक्क हातातील ऊसच त्याच्या डोक्यामध्ये घातला. भांडण चांगलंच पेटलं, मात्र भांडणाचा शेवट गोड होत दोघांनीही चूक कबूल करून एकमेकांची माफी मागितली आहे. लोकलमध्ये जागेवरनं, दारामध्ये आडमुठेपणे उभारण्यावरनं, धक्काबुक्की, विक्रेते अशा विविध कारणावरनं भांडणे होतात. या भांडणामध्ये मारहाण, शिवीगाळ, प्रसंगी गाडीमधनं ढकलून देणं, चावा घेणं अशी बरीचशी उदाहरणं आत्तापर्यंत ऐकली आहेत. सकाळी 8-10च्या लोकलमध्ये अशीच भांडणं झाली. सुरुवात तक्रारीवरनं झाली. तक्रारीचं रूपांतर भांडणामध्ये झालं. यावेळी एकानं हातातील ऊस दुसऱ्याच्या डोक्यामध्ये घातला. त्यामध्ये त्याच्या डोक्याला जखम झाली आणि त्यामधनं रक्त आलं. ही घटना कासारवाडी ते पिंपरी या रेल्वे स्थानकाच्या दरम्यान घडली आहे. भांडण विकोपाला पेटलं, त्यामुळे दोघांनीही देहू रोडचे रेल्वे पोलीस स्थानक गाठलं. त्यानंतर दोघांनीही आपली बाजू मांडली. मात्र दोन्ही बाजू ऐकल्यानंतर दोघांनाही आपल्याच चुकांची जाणीव झाली आहे. त्यांनी तेथेच एकमेकांची माफी मागितली आहे आणि पोलीस ठाण्यामध्ये जाऊनही तक्रार दिली नाही. त्यामुळे भांडणं करणं सोपं असतं, मात्र स्वतःची चूक कबूल करून माफी मागणं ही मोठी गोष्ट असते. कारण गर्दी असते, धक्का तर लागणारच. शिवाय सार्वजनिक ठिकाणी वावरत असताना इतरांचाही विचार व्हायलाच हवा. असा समजूतदारपणा प्रत्येकानं दाखवला तर भांडणं होणारच नाहीत. काय माहिती नाही मला, मी समोर गेलो तो बोलतो. तुम्ही कुठून कुठे चालले होते? मी आता बदला बघत झाले, लोणावळा ट्रेन पकडायची होती. पण काय झालंय का वाद? काहीच नाही झालं. मग कशामुळे मारलं काय माहिती, तो भाजीवाला पण कोणाला माहिती. तुकाराम गोडसे, C24 तास, हडपसर, पुणे. पुण्यामधील 12 संग्रहालय प्रथमच एकत्रित येऊन 18 मे या आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिनानिमित्त सिम्बॉयसिस संस्थेच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय आणि स्मारकाच्या प्रांगणामध्ये प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. सर्वांसाठी हे प्रदर्शन विनामूल्य खुलं असणार आहे.
18 मे या आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिनानिमित्त पुण्यातील 12 संग्रहालयाचे प्रथमच एकत्रित येऊन सिम्बॉयसिस संस्थेच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय आणि स्मारकाच्या प्रांगणामध्ये प्रदर्शन भरवणार आहे. पुणेकरांना आणि पर्यटकांना पुण्यातील विविध संग्रहालयाची माहिती आणि सांस्कृतिक वारसा कळावा हा या प्रदर्शनामागचा मुख्य उद्देश आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन 18 मे रोजी सायंकाळी 5 वाजता महाराष्ट्र राज्याचे पुरातत्व आणि संग्रहालय विभागाचे संचालक डॉक्टर तेजस गर्गे यांच्या हस्ते आणि सिम्बॉयसिस संस्थेचे संस्थापक आणि अध्यक्ष डॉक्टर मुजुमदार यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या कार्यक्रमास सन्माननीय अतिथी म्हणून डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठाचे माजी कुलपती डॉक्टर देगलूरकर हे उपस्थित राहणार आहेत. पुण्यातील संग्रहालयाची एकत्रित माहिती देणाऱ्या एका सचित्र पुस्तकाचं प्रकाशनही या प्रसंगी केलं जाणार आहे. 3 दिवस चालणारे संग्रहालयाचे हे प्रदर्शन सर्वांना विनामूल्य खुलं आहे. त्याची वेळ सकाळी 11 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत अशी आहे. संग्रहालयाशी संबंधित छायाचित्रे, वस्तू आणि स्मरणचिन्हे या प्रदर्शनामध्ये विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत. मी संजीवनी मुजुमदार, डायरेक्टर आंबेडकर म्युझियम अँड मेमोरियल आणि आफ्रो एशियन कल्चरल म्युझियम हे काम गेले मी ऑनररी डायरेक्टर आहे. गेले 35 वर्ष मी हे काम करते आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या सगळ्या वस्तू 1982 सालापासून आम्हाला त्यांच्या पत्नी माई आंबेडकर यांनी दिलेले आहेत आणि त्याची देखभाल करण्याचं भाग्य मला मिळालेलं आहे असं मला वाटतं. आणि एक आयुष्यामध्ये काहीतरी मला ध्येय मिळालं आहे आणि ते म्युझियम चालवण्याचं कार्य माझ्याकडून होतं आहे ह्याचा मला अतिशय अभिमान वाटतो. आणि गेले 5 वर्ष 1912 सालापासून 18 मे हा इंटरनॅशनल म्युझियम डे असतो. तर तो 18 मेचा दिवस आपण साजरा करावा अशी कल्पना करू म्हणजे आम्हालाच पहिल्यांदा मनात आली की पुण्यात आहेत आपली म्युझियम्स, पण प्रत्येकजण छोटी मोठी म्युझियम्स आहेत, प्रत्येकाच्याकडे स्टाफ कमी आहे, प्रत्येकाचे इतके अनेक प्रॉब्लेम्स आहेत, ते काही करू शकतील का. तर आम्ही त्यांना सगळ्यांना पत्र पाठवली, सगळ्यांशी फोनवर बोललो, आपण निदान एकत्र तरी भेटूया. म्हणजे पहिले 2-3 वर्ष आमची भेटून आम्ही एकमेकात चर्चा करू ह्याच्यात गेली. मग मागच्या वर्षी जेव्हा आम्ही भेटलो 18 मेलाच, त्यावेळेला असं प्रत्येकाचे म्हणजे बोलण्यात आलं की आम्ही 2 किंवा 3 लोक असतो म्युझियममध्ये. काही वेळेला आता हेच प्रदर्शन भरवण्याकरता 4-5 लोकांची इच्छा असताना सुद्धा ते येऊ शकत नाही. याचं कारण एक नाही तर 2 लोक तिथं. ते म्हणले अहो आम्ही म्युझियम कुणाची जीवर सोडणार आणि येणार कशी इथं दिवसभर तुम्ही स्टॉल म्हणून 12 म्हणजे 12 आम्ही एकत्र आलो, पण अजूनही 4 वाढली असती. त्यांचे असे प्रॉब्लेम होते माणसांचे की ठेवण्याची तिथं उभं करण्याची, म्हणून ते येऊ शकले नाही आहेत. अशी पण परिस्थिती झालेली आहे. तर आत्ता आम्ही 12 जण एकत्र आलेलो आहोत आणि प्रत्येकाला एक आम्ही स्टॉल द्यायचं ठरवले. 10 बाय 10चा असा एक स्टॉल असेल. त्या स्टॉलमध्ये काय आहे की आता आंबेडकरांचेच म्हणतात तर त्या वस्तू आम्ही हलवू शकत नाही. कुठल्या वस्तू त्याच्यामध्ये आंबेडकरांच्या आमच्याकडे जवळजवळ 280 वस्तू आहेत. म्हणजे ज्या बेडवरती वारले तो बेड आहे, जे व्हायोलिन ते वाजवायची ते व्हायोलिन आहे, ज्या डायनिंग टेबलवरती ते जेवत असत ते डायनिंग टेबल, त्याच्या सगळे ताटं वाट्या वगैरे ते सगळे आहे. ज्या टेबल खुर्चीवर बसून त्यांनी भारतरत्नाची म्हणजे भारताची राज्यघटना लिहिली ती टेबल खुर्ची आहे. ड्रेसिंग टेबल आहे की जिथे जिथे कपडे वगैरे बदलायचे, तिथं आरसा वगैरे असला ते ड्रेसिंग टेबल आहे. अनेक वस्तू त्यांना मिळालेल्या आहेत. उदाहरणार्थ त्यांचं लग्न जे दुसऱ्यांदा त्यांनी लग्न केलं, सविता आंबेडकर जे आहेत ते 1948 झालं. त्यावेळी त्यांना माउंटबॅटननी जेवायला घरी बोलवलं होतं आणि प्रेझेंट म्हणून शाईची दौत दिली चांदीची, ती पण माईने आम्हाला दिली. 90 साली जेव्हा त्यांना मरणोत्तरपर्यंत दिलेलं भारतरत्न पदक ते माईने लगेच आम्हाला आणून दिलं. अशा अनेक गोष्टी, त्यांची पुस्तकं 490 पुस्तकं आमच्याकडे आहेत. अमोल उदमले सह हर्षल कोटावदे, C24 तास, पुणे. म्हैसाळ येथील डॉक्टर खिंद्रापुरे गर्भपात प्रकरणी केंद्रीय पथकाच्या कमिटीनं म्हैसाळच्या भारती हॉस्पिटलला भेट देऊन पाहणी केली आहे. दरम्यान अंतिम अहवाल आता केंद्रामध्ये सादर करण्यात येणार आहे. म्हैसाळचे गर्भपात प्रकरण उघड झालं आणि महाराष्ट्राला हादरून सोडणारी घटना समोर आली. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्भपात होत असल्याचं समोर आलं. यामध्ये 13 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. तर हे रॅकेट मुंबई, कोल्हापूर आणि कर्नाटकपर्यंत पोहोचलाय.
दरम्यान या म्हैसाळ गर्भपात प्रकरणी केंद्रीय कमिटी पाहणी करण्यासाठी आली होती. केंद्रीय कमिटीमधनं 3 प्रतिनिधी आले होते. यावेळी त्यांनी भारती हॉस्पिटलची पाहणी केली आहे आणि ते त्याचा अंतिम अहवाल केंद्रामध्ये सादर करणार आहेत. गणेश चव्हाण, C24 तास, सांगली. कोपरगावमध्ये आरोग्य सेवा देणाऱ्या ठेकेदारांच्या कर्मचाऱ्यांना 3 महिन्यांचा पगार न मिळाल्यामुळे त्यांनी गेल्या 6 दिवसांपासून काम बंद आंदोलन सुरू केलं होतं. त्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे नगराध्यक्ष वहाडणे यांनी उसनवारी करून ठेकेदाराला 10,92,792 रुपये पत्रकारांच्या उपस्थितीमध्ये दिलेत आणि बाकीचे पैसे लवकरात लवकर देऊ असं सांगून काम सुरू करण्यास सांगितलंय. शहरवासियांना आरोग्य सेवा देणाऱ्या ठेकेदारांच्या कर्मचाऱ्यांना 3 महिन्यांचा पगार मिळाला नाही म्हणून त्यांनी काम बंद आंदोलन केलं. त्यामुळे गेल्या 6 दिवसांपासून कोपरगाव शहराच्या आरोग्याचा गाडा थांबला होता. नगराध्यक्ष, मुख्याधिकारी आणि ठेकेदार यांच्यामध्ये समन्वय नसल्यानं हा पेच निर्माण झाला होता. मात्र त्याची शिक्षा शहरवासियांना भोगावी लागत होती. हा पेच सोडवण्यासाठी कुठलीही हालचाल होताना दिसत नव्हती. अखेर नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी फेब्रुवारीच्या 8,92,792 रुपयांच्या धनादेशाबरोबर व्यापारी मित्रांकडून आणलेली 2 लाखांची रोकड ठेकेदारास दिली आहे. लोकांच्या आरोग्याचा प्रश्न म्हणून उसनवारी करून ठेकेदाराला धनादेशासह 10,92,792 रुपये पत्रकारांच्या उपस्थितीमध्ये देऊन त्यांनी पुढचं देणं लवकरच देऊ असं सांगून काम सुरू करण्यास सांगितलंय. यावेळी मुख्याधिकारी शिल्पा दरेकर म्हणाल्या, ठेकेदार एजन्सीनं आमच्याकडे 8 मेला फेब्रुवारीचं बिल दिलं. त्यामध्ये त्रुटी असल्यानं त्यानं दुरुस्ती करून 9 मे रोजी बिल दिलं. 10 मे रोजी बुद्ध पौर्णिमेची सुट्टी असल्यामुळं 11 मे रोजी नगराध्यक्षांची सही झाली आणि 12 मे रोजी माझी सही झाली. ठेकेदाराला बोलवलं पण त्यानं 1 महिन्याचा धनादेश स्वीकारण्यास नकार दिलाय. कराराप्रमाणे पालिकेचे पैसे मिळो न मिळो ठेकेदारानं कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर करणं बंधनकारक आहे. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न आहे. बोलून वाद वाढवण्याची सध्या तरी आपली इच्छा नाहीये. आज कुठल्याही विषयावरती आपण बोलणार नाही. वेळ आल्यावरती बोलू असंही शेवटी नगराध्यक्ष वहाडणे यांनी सांगितलंय. यावेळी पत्रकार परिषदेस नगरसेवक स्वप्नील निखाडे, विनायक गायकवाड, बाळासाहेब आढाव, संजय कांबळे, वसंत जाधव आदी उपस्थित होते. कोपरगाव नगरपालिकेचे आरोग्य खात्याचे सफाई ठेकेदाराचे कर्मचारी 2 महिन्याचा पगार थकल्यामुळे 6 दिवसापासून ते संपावर आहेत. सफाई ठेकेदाराचे नगरपालिकेकडे 3 महिन्याची बिलं बाकी आहेत आणि पुन्हा आता 4था महिनासुद्धा आता भरेल. पण या ठेकेदाराला कर्मचाऱ्यांचे 2 महिन्याचे पगार करण्यासाठी डिझेल, पेट्रोल, वाहन दुरुस्ती यासाठी त्याला एक जवळजवळ 13-14 लाख रुपयाची गरज त्याला होती. म्हणून तो म्हटला की 2 बिलं घेतल्याशिवाय माझं काही काम होणार नाही, पगार करता येणार. 3 बिलं सबमिट केलेलं असून त्यांचं एकच बिल मिळाल्यामुळं सगळा गोंधळ शहरामध्ये झाला. 6 दिवसापासून संप चालू आहे. पण कुठल्याही परिस्थितीमध्ये कोपरगाव शहराचं आरोग्य धोक्यामध्ये येऊ नये यासाठी मी स्वतः या ठेकेदाराला बोलून घेतलं. त्याला म्हटलं की तू पहिल्यांदा फेब्रुवारी महिन्याचा जो चेक आहे तो घेऊन टाक. त्याला मी आता जो 8,91,000चा चेक मी आता दिला. मी स्वतः कामगारांचा पूर्ण पगार व्हावा यासाठी मी स्वतः प्राथमिक आता 2 लाख रुपये त्याला मी उसने आणून त्याला दिले. त्याला सांगितलं अजून 2 लाख रुपये लागले अजून मी तुला आणून देईन. पण सर्व कर्मचाऱ्यांचे 2 महिन्याचे पगार करून तुम्ही कामावर या. तर आता सर्व तुमच्या समोरच त्यांना जो चेक आणि रोख रक्कम त्यांच्याकडे मी सुपूर्द केली. उद्या सकाळी 6 वाजेपासून नियमितपणे कोपरगाव शहराची साफसफाई सुरू होणार आहे. धन्यवाद. योगेश डोके, C24 तास, कोपरगाव. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त.
स्वर्गातून उमललं एक सुंदर फुल, उमललं आमच्या वेलीवर. क्षणात सारं काही बदललं, आनंदमय वातावरण झालं आणि सहजच बहरत गेलं सारं. त्याच्या आवाजाचं कौतुकच न्यारं. आता नामकरण होत आहे या फुलाचं, म्हणूनच साजरा करायचाय तो क्षण अपर्णाताईंच्या वाणीने आणि तुम्हा साऱ्यांच्या आशीर्वादाने. शुक्रवार 19 मे 2017 रोजी सायंकाळी 6 ते 9 वाजेपर्यंत श्री क्षेत्र वडगाव काशिमबेग शेटेमळा येथे एक आनंदाचा क्षण शेटे कुटुंबियांच्या जीवनात येतोय. तो म्हणजे सौ रत्ना व श्री प्रवीण सुरेश शेटे यांच्या मुलीचा नामकरण सोहळा. तसेच या सोहळ्यानिमित्त समाजामध्ये एकत्र कुटुंब पद्धती नांदावी, संसारातील हेवेदावे विसरून सुखाचा जीवन मार्ग दाखविणाऱ्या रणरागिणी, अनेक विधवा, अनाथ, संसारिक मुला मुलींची आई ॲडव्होकेट अपर्णाताई रामतीर्थकर यांचं व्याख्यान. विषय आहे आई तू जिजाऊ हो, आई तू जिजाऊ हो. तरी या नामकरण सोहळ्यास आणि अपर्णाताईंच्या व्याख्यानास आपण उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही नम्र विनंती. निमंत्रक श्री सुरेश दगडू शेटे, प्रगतशील शेतकरी. स्थळ आहे श्री क्षेत्र वडगाव काशिमबेग शेटेमळा, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. साई भक्तांसाठी आता आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारच्या उड्डाण योजनेअंतर्गत मुंबई शिर्डी विमानसेवा सुरू करण्यास मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे देशभरातून येणाऱ्या भक्तांना लवकरात लवकर शिर्डीमध्ये पोहोचता येणार आहे. हैदराबादमधील टर्बो मेगा नावाच्या कंपनीला ही सेवा सुरू करण्याची परवानगी मिळाली आहे. साई भक्तांसाठी आनंदाची बातमी. केंद्र सरकारच्या उड्डाण योजनेअंतर्गत मुंबई शिर्डी विमानसेवा सुरू करण्यास मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे आता दोनही शहरांमधलं अंतर अवघ्या काही मिनिटांमध्ये कापता येणार आहे. प्रवासाचा खर्चही अवघा 2,500 रुपये असणार आहे. ही सेवा सुरू झाल्यानं देशभरामधनं येणाऱ्या भक्तांना लवकरात लवकर शिर्डीमध्ये पोहोचता येणार आहे. हैदराबादमधील टर्बो मेगा नावाच्या कंपनीला ही सेवा सुरू करण्याची परवानगी मिळाली आहे. आता प्रतीक्षा आहे ती शिर्डीचं विमानतळ बांधून पूर्ण होण्याची. योगेश डोके, C24 तास, कोपरगाव. तासगाव येथे मटका अड्ड्यावरती सांगली जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या भरारी पथकानं छापा टाकून कारवाई केली आहे. यामध्ये सुमारे 3 लाख रुपयांच्या मुद्देमालासह 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे. तासगाव येथील एका शेतामध्ये सुरू असलेल्या मटक्या अड्ड्यावरती सांगली जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या भरारी पथकानं दुपारी कारवाई केली आहे. सुमारे 3 लाखांच्या मुद्देमालासह 6 आरोपींना यावेळी अटक करण्यात आली आहे, तर 3 आरोपी फरार आहेत. या कारवाईमध्ये 5 मोटरसायकलसह 15 मोबाईलही जप्त करण्यात आलेत. जिल्ह्यातील अवैध धंद्यावरती पोलिसांकडून कडक कारवाई करण्यात येते, तर जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी अवैध धंद्याविरुद्ध धडक मोहीमच सुरू केली आहे. गणेश चव्हाण, C24 तास, सांगली. बारामती तालुक्यातील अनेक गावांमध्ये बेकायदा वाळू उपसा सुरू आहे. दरम्यान मोरगाव येथे जवळच्या तालुक्यामधून आलेला वाळू वाहतूक ट्रक नुकताच महसूल खात्याने ताब्यात घेतलाय. मात्र वाळूची वाहतूक करणारे ट्रक चालक रॉयल्टीची पावतीच बोगस वापरत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. बारामती तालुक्यातील अनेक गावांमधून सध्या बेकायदा वाळूचा उपसा सुरू आहे. मात्र याविरुद्ध कारवाई करण्यासाठी महसूल विभागाची यंत्रणा अपुरी पडतीये. तालुक्यातील अनेक ठिकाणी ओढे आणि नदीच्या पात्रामधनं रात्री हा छुपा कारभार चालतोय. सध्या उन्हाळ्यामध्ये सुरू असलेल्या बांधकामांना मनमानी रक्कम घेऊन या वाळूची राजरोसपणे विक्री केली जाते. मोरगाव येथे जवळच्या तालुक्यामधनं आलेला वाळू वाहतूक ट्रक नुकताच महसूल खात्याने ताब्यात घेतलाय. यावेळी बेकायदा वाळू वाहतूक करणाऱ्या गाडीची तपासणी करण्यात आली आहे. या तपासणीमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. वाळूची वाहतूक करणारे ट्रक चालक रॉयल्टीची पावतीच बोगस वापरत आहेत हे स्पष्ट झालंय. येथे ट्रक चालकानं ही रीतसर लिलावाची वाळू असल्याचं सांगितलंय, परंतु अल्पावधीतच ही पावती खोटी असल्याचं सांगण्यात आलं.
शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवण्यासाठी ट्रक मालक आणि चालक यांनी ही नवीन शक्कल लढवली आहे. महसूल प्रशासनातील अधिकारी यांनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे. मोरगाव येथे झालेल्या कारवाई प्रसंगी उपविभागीय अधिकारी हेमंत निकम यांच्यासह मोरगाव मंडल अधिकारी मिंड आणि गाव कामगार तलाठी इनामदार आणि परिसरातील 7 ते 8 कामगार तलाठी यावेळी उपस्थित होते. मोरगाव जोगवडी मार्गावरील सापडलेला हा ट्रक शासकीय विश्रामगृहामध्ये आणला आणि त्यानंतर त्यावर पंचनामा करण्यात आलाय. या परिसरामध्ये सध्या कारवाई सुरू असली तरी प्रशासनाची यंत्रणा अपुरी पडतीये. याबाबत पुढील काळामध्ये कारवाई करण्याची कडक मोहीम हाती घेणं गरजेचं आहे. मनोहर तावरे, सी24 तास, बारामती. सांगली जिल्ह्यामध्ये यंदा पाऊस चांगला झालाय, परंतु बेदाण्याचं उत्पादन म्हणावं तसं झालं नाहीये. यंदा बेदाण्याचे दर देखील घसरलेत. तसेच शासनाचा नवीन GST टॅक्स बेदाण्यावर पण लागणार का, अशी संभ्रम अवस्था आता व्यापारी आणि शेतकऱ्यांची झाली आहे. सांगली जिल्हा हा द्राक्ष आणि बेदाण्याचं माहेरघर तर आहेच, पण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध बेदाणा बाजारपेठ म्हणून ओळख आहे. सांगली जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात बेदाणा हा कोल्ड स्टोरेजमध्ये स्टॉक करून ठेवला जातो. यंदा 70 ते 75% कोल्ड स्टोरेज बेदाण्यानं भरले आहेत. येत्या काळामध्ये आणखी भरतील अशी व्यापाऱ्यांची आशा आहे. पण यंदा बेदाण्याचे 25 ते 30% उत्पादनही कमी झालंय. बाजारामध्ये बेदाण्याला म्हणावा तसा दर मिळत नाहीये. जो बेदाणा 175 ते 200 रुपयाला विकला जात होता तो आता 100 रुपयानं विकला जातोय. त्यामुळे व्यापारी आणि शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय. त्याचबरोबर बेदाण्यावरती टॅक्स आणि कोणतेही व्हॅट आतापर्यंत नव्हतं, पण शासनानं नवीन GST लागू केली आहे. या GST मध्ये बेदाण्यावरती टॅक्स लागणार का, या संभ्रम अवस्थेमध्ये व्यापारी आहे. याचा फटका व्यापाऱ्यांना आणि शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसणार आहे. भारतातली एकमेव पेठ सांगली, महाराष्ट्रातली. बेदाण्याचा व्यापार प्रचंड मोठा, जवळजवळ दरवर्षी 10 ते 12 हजार ट्रका इथं सगळ्या कोल्ड स्टोरेजला मिळून स्टॉक होतोय. यंदा देखील जवळजवळ 9 ते 10 हजार ट्रक्स स्टॉक झालेला आहे. परंतु जर तुलनात्मकदृष्ट्या विचार केला तर गेल्या 2 वर्षाच्या तुलनात्मकदृष्ट्या साधारण एक 25% यंदाचं उत्पादन कमी आहे. पण दर देखील प्रचंड घटलेले आहेत. साधारण रुपयाचे धाणे झालेले आहेत. म्हणजे जो बेदाणा साधारण 250-200 विकत होता तो आता 100 ते 125 रुपये भाव आहे. आता बेदाण्याचे प्रचलित दर हे खाली 90 आणि वरती 125 आहेत. बेदाण्याच्या बाबतीत आता सगळ्यात महत्त्वाचा विषय एक संभ्रमावस्था झालेली आहे महाराष्ट्रामध्ये, की बेदाण्याला मुळात पहिल्यापासून आपल्या इथं कुठं व्हॅट टॅक्स वगैरे काही नाही आहे. परंतु GST लागू झाल्यानंतर जर काहीतरी त्यामध्ये टॅक्स लागला तर त्याचा परिणाम काय होणार काय नाही ते अद्यापही कुणाच्याही लक्षात यायला तयार नाही आहे. पण जनरल त्याचा परिणाम असा होईल की थोडासा व्यापारी व्यापार करत असताना टॅक्स जर लागला तर व्यापाऱ्यामध्ये थोडासा त्रासदायक काम चालू होईल. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने पुढाकार घेऊन बेदाण्यावर 0% मध्येच GST मध्ये अंमलबजावणी करावी. कारण काय, बेदाणा हा द्राक्षापासून तयार होतोय, शेतीमालापासून तयार होतोय. बेदाणा हा काय वेगळा ड्रायफ्रूटमध्ये मोजला जात नाही आहे. त्यामुळं त्याचा जो GST मध्ये जर त्याला कन्वर्ट जर केलं तर बराच त्रास होईल. त्यामुळे निश्चित दिशा अजून काय मिळत नाही आहे. परंतु ह्या भावामध्ये सर्व व्यापाऱ्यांचं असं मत आहे की फारशी आता मंदी होणार नाही. जी काय होईल ती एक 10-20-25 रुपयाची तेजीच येण्याची शक्यता आहे. परंतु शासनाच्या धोरणावर मात्र हे 100% अवलंबून आहे. बेदाण्याचा येणाऱ्या 15 गिराईक फार कमी होत आहे. म्हणजे पावसाळ्यातले 2 महिने गिराईक फार कमी असतं आहे. त्यामुळं एखाद्या वेळी त्यामध्ये फार तेजीची अपेक्षा ठेवण्यासारखं नाही आहे. स्टॉक देखील तसा फार कमी नाही आहे. आणि जवळजवळ 70 ते 75% सगळे कोल्ड स्टोरेज आता भरले गेलेले आहेत. दरवर्षी 100% भरून शिल्लक राहत असतोय माल. परंतु येणाऱ्या 15 एखाद्या वेळी अजूनही 10-15% कोल्ड स्टोरेज भरले जातील. फारसं बेदाण्याच्या बाबतीत धोरण मंदीचं तर नाहीच आहे आता या भावामध्ये. ते तेजी देखील होण्याकरता काही कालावधी लागेल.
GSTच्या बाबतीत मात्र हळदीच्या बाबतीत आणि बेदाण्याच्या बाबतीत महाराष्ट्र शासनाने स्पेशली त्याच्यावर अभ्यास करावा, आम्हाला भेटावा आणि भेटल्यानंतर एक बराच अभ्यास होईल आणि त्यानंतरच GST बद्दलची आपण अंमलबजावणी करावी. नाहीतर थोडा व्यापार आपला महाराष्ट्रातला जो एकमेव व्यापार आहे बेदाणा आणि हळद या दोन्हीलाही GSTमुळे त्रास होण्याची शक्यता आहे. तर महाराष्ट्र शासनाला एक आमची विनंती आहे की आपण एक बरीच चर्चा आमच्या लोकांशी करावी आणि त्यातला जो नफा नुकसान जो आहे आणि आमचं एकूण टर्नओव्हर आहे त्याचा अभ्यास करावा. नंतरच त्याला आमच्या या तुमच्या रेव्हेन्यू डिपार्टमेंटला कळवून GSTतनं आम्हाला गणेश चव्हाण, C24 तास, सांगली. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास. सकाळ वर्तमानात विध्वस्त. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील आळसंद हे गाव देवाचा वारसा लाभलेलं गाव आहे. या गावामध्ये तब्बल 130 मंदिरे आहेत. त्यामुळे इतिहासकालीन वारसा लाभलेल्या या गावाला मिनी पंढरपूर म्हणून आता ओळखलं जात आहे. सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात सांगली हरवली गावचे सरपंच युवराज पाटील यांची रात्री 1च्या दरम्यान निर्घृण हत्या करण्यात आली आहे. शिवसेनेचे कवटे महाकाळ तालुका प्रमुख दिनकर पाटील यांचे ते बंधू होते. जुन्या वादामधनं हा हल्ला झाल्याची शक्यता वर्तवण्यात येते. कवटे महाकाळ तालुक्यातील हरवली या गावचे विद्यमान सरपंच शिवसेनेचे नेते युवराज पाटील यांची रात्री 1च्या दरम्यान निर्घृण हत्या करण्यात आली आहे. पाटील हे देशिंग गावावरनं आपल्या हरवलीतील घरी 4चाकी इनोव्हा गाडीमधनं जात होते. दरम्यान वस्तीवरील घरासमोर गाडी लावून ते निघाले असताना अंधारामध्ये पाठीमागणं आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्या डोक्यामध्ये आणि मानेवरती वार केल्यानं ते जागीच ठार झालेत. शिवसेनेचे कवटे महाकाळ तालुका प्रमुख दिनकर पाटील यांचे ते बंधू होते. पूर्व वैमनस्यातून हा हल्ला घालायचा प्राथमिक अंदाज आहे. पोलीस घटनास्थळी पोहोचले असून पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आलाय. या घटनेनंतर गावामध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झालंय. गणेश चव्हाण, C24 तास, सांगली. 9 जून रोजी प्रदर्शित होणाऱ्या आयटमगिरी या मराठी चित्रपटाच्या ट्रेलरनं तरुणांमध्ये एक नवीन क्रेज निर्माण झाली आहे. आयटमगिरी या चित्रपटाला सिनेसृष्टीतील कलाकारांनी देखील भरभरून शुभेच्छा दिल्यात. नमस्कार, मी योगेश सुपेकर. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक जबरदस्त कल्ला होणार आहे. येत्या 9 जून रोजी प्रेक्षकांना ज्या सिनेमाची उत्सुकता आहे तो मराठी सिनेमा आयटमगिरी प्रदर्शित होत आहे. आयटमगिरी हा सिनेमा एक छान वेगळं सुंदर असं कथानक घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येतोय आणि मला विश्वास आहे की प्रेक्षकांना हा सिनेमा नक्कीच भावणार आहे. नव्या कलाकारांचं नवं धुमशान करणारा हा सुंदर सिनेमा आपल्या सर्वांच्या पसंतीस उतरेल हा माझा विश्वास आहे. सिनेमाच्या संपूर्ण टीमला माझ्या वतीनं हार्दिक शुभेच्छा. पाहायला विसरू नका. 9 जून जवळच्या सिनेमागृहात आयटमगिरी. नमस्कार, मी अनिल नगरकर. येत्या 9 जूनला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आयटमगिरी नावाचा एक मराठी चित्रपट प्रदर्शित होतो. हा चित्रपट माझे मित्र प्रदीप मंगेश या जोडीने विकसित केला. अमित तावरे याचे निर्मात्या. सिनेमा टीनेजर लव्ह स्टोरीवर आहे. सिनेमा अतिशय उत्तम झाला आहे. सिनेमातली गाणी छान झाली. सिनेमामधून दिग्दर्शकांनी सामाजिक संदेश द्यायचा प्रयत्न केला. खूपच छान झाली फिल्म. तुम्हाला सगळ्यांना विनंती की हा चित्रपट तुम्ही चित्रपटगृहात जाऊन पाहावा आणि आयटमगिरीच्या संपूर्ण टीमला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. नमस्कार, मी शिवराज वाळवेकर. आयटमगिरी एक नाव खूप वेगळं आहे आणि या नावावर एक चित्रपट आता येतो आहे. प्रदीप यांनी
दिग्दर्शित केला आहे, अमित यांनी तो प्रोड्यूस केलेला आहे पिक्चर. आयटम गिरी म्हटल्यावर आपल्या डोक्यात काहीतरी वेगळं आहे की म्हणजे खूप काही गोष्टी आहेत आयटम म्हटल्यावर. तर तसं काही नाही आहे खरं तर. या चित्रपटाचा काय विषय आहे तो म्हणजे हलक्या फुलक्या पद्धतीने मांडला गेला आहे. तरुणांचं प्रेमभंग, त्यात मिळणारी निराशा, एकतर्फी प्रेम, त्याचा एकमेकांशी कसा संबंध आहे आणि या गोष्टी दिग्दर्शकाने अत्यंत छान पद्धतीने मांडलेल्या आहेत. तर माझी अशी इच्छा आहे की प्रेक्षागृहात जाऊन चित्रपटगृहात जाऊन सगळ्यांनी हा चित्रपट आवर्जून बघावा. एक वेगळाच मेसेज, एक सोशल मेसेज या चित्रपटातून आहे. बघायला विसरू नका. लवकरच येतो आहे आयटम गिरी. नमस्कार, मी मेघराज राजे भोसले, अध्यक्ष अखिल भारतीय मराठी चित्रपट. इथे लोकशाहीला एक वेगळा असा मराठी चित्रपट रिलीज होतोय, त्याचा नाव प्रदीप आणि मंगेश यांनी दिग्दर्शित केलेला आहे. अमित तावडे यांनी निर्मित केलेला हा चित्रपट एक समाजातील वेगळ्या गोष्टीवर प्रकाश टाकणार आहे. आजकाल पाहिलं तर तरुण पिढी जे नुकतेच टीनेजर्स म्हणतात, कॉलेजमधील मुलं म्हणतात, त्यांच्या मुलींकडे बघण्याचा काही वेगळ्या प्रकारे दृष्टिकोन असतो. तर हा दृष्टिकोन त्या चित्रपटातून मांडलेला आहे की स्त्रियांकडे बघताना नेहमी आपण कसं पाहिलं पाहिजे, स्त्रियांचा सन्मान कसा केला पाहिजे. चित्रपटाचं नाव जर आयटम गिरी असेल तर त्यांनी समाजाला एक वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या निर्मितीला अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ आणि संपूर्ण आमच्या कलावंत तंत्रज्ञान अध्यक्ष. नमस्कार, मी संदीप शेवाळे. येत्या 9 जूनपासून आयटम गिरी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे तरुण दिग्दर्शक आहेत प्रदीप आणि मंगेश आणि याची निर्मिती केली आहे अमित तावरे. या चित्रपटाचं नाव जरी आयटम गिरी असलं तर या चित्रपटातून निखळ मनोरंजन होणार आहे. तसेच या चित्रपटातून सामाजिक संदेश दिले गेले आहे. अतिशय सुंदर बनलेला हा चित्रपट असून या चित्रपटातील गाणी अतिशय सुमधुर झालेले आहेत. तरी माझी सर्वांना विनंती आहे की येत्या 9 जूनपासून प्रदर्शित होणारा चित्रपट नजीकच्या चित्रपटगृहात जाऊन पाहावा. धन्यवाद. अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. साई बाराहाते या चिमुकल्याचा 2 दिवसांपूर्वी बोरमध्ये पडल्यानं 7 तासांच्या अथक प्रयत्नानंतरही दुर्दैवी मृत्यू झाला होता. अशा घटनांमुळे प्रशासनाने असे बोर बुजवण्याचे आदेश देऊनही त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करण्यात आलंय. दरम्यान बोर मालकावरती गुन्हा दाखल करण्यात यावा अशी C24 तासनं मागणी केली होती. त्यामुळे साईचे वडील प्रमोद बारहाते यांनी बोर मालक उद्धव उर्फ बाजीराव परबत देवकर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलाय. 2 दिवसांपूर्वी साई बारहाते हा बंद असलेल्या बोरमध्ये पडल्यानं 7 तासांच्या अथक प्रयत्नानंतरही त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. बोर मालक उद्धव उर्फ बाजीराव परबत देवकर यांनी आपल्या शेतातील बंद अवस्थेतील बोर न बुजवता उघडी ठेवली. त्यामुळे साई हा शेळ्यांमागे जात असताना त्या बंद बोरमध्ये पडल्यानं त्याच्या मृत्यूस कारणीभूत झाल्यामुळे कोपरगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये बाजीराव देवकर यांच्या विरोधामध्ये साईचे वडील प्रमोद बारहाते यांच्या फिर्यादीवरनं गुन्हा दाखल करण्यात आलाय. काही वर्षांपूर्वी 4 वर्षाचा प्रिन्स बोरमध्ये पडल्यानं सदरचे प्रकरणाची दखल घेत प्रशासनानं त्यावेळी उघड्या बंद अवस्थेतील बोर बुजवण्याचे आदेश देऊनही त्याकडे अनेक बोर मालकांनी आणि प्रशासनानं देखील दुर्लक्ष केलं. त्यामुळे त्यानंतरही लहान मुलं बोरमध्ये पडण्याच्या घटना वारंवार घडत राहिल्यात. अशा बंद अवस्थेतील बोर मालकांवरती गुन्हा दाखल करण्याची C24 तासनं मागणी केली होती. बंद अवस्थेतील बोर उघडा ठेवून साईच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या बोर मालकावर आणि त्याचप्रमाणे अर्धा मंजूर असलेल्या परंतु पूर्ण न होऊ शकलेल्या खराब रस्त्यांमुळे मदत कार्यास विलंब झाल्यानं रस्त्याच्या संबंधित अधिकाऱ्यावरती कारवाई करून मयत चिमुरड्या साईला न्याय मिळावा अशी मागणी नागरिकांमधून करण्यात येते. योगेश डोखे, C24 तास, कोपरगाव. पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी. अयोध्येतील विवादित जागेवरती वाद कायमस्वरूपीचा मिटावा यासाठी अलका चौकामध्ये जोरदार निदर्शने. पुणे लोणावळा लोकलमध्ये जागेवरनं पेटलं भांडण, शेवट मात्र गोड. मुंबई शिर्डी विमानसेवा सुरू करण्यासाठी मिळाली मंजुरी, साई भक्तांमध्ये आनंदाचं वातावरण. आणि सांगली जिल्ह्यातील आळसंद हे देवाचा वारसा लाभलेलं गाव. C24 तासचा स्पेशल रिपोर्ट.
याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेटसाठी बघत रहा C24 तास. जगा वर्तमानात बिनधास्त.